आज माझ्याकडे मिक्स व्हेज कटलेटची ऑर्डर होती. मोठ्या प्रमाणात कटलेट मला करायचे होते, तर त्यासाठी मी 1.5 किलो बटाटे उकडवून घेतलेले आहेत. 3 बीट आणि अर्धा किलो सुरण आमचूर पावडर लावून उकडवून घेतलेले आहेत. अर्धा किलो मटार सोलून घेतले आहेत आणि एका मक्याचे दाणे काढून घेतले आहेत. दोन्ही ब्लांच करून घेतलेलं आहे. आलं लसूण हिरव्या मिरच्यांची पेस्ट करून घेतलेली आहे. त्यानंतर 3 शिमला मिरच्या बारीक कापून तव्यावरती थोड्याशा तेलामध्ये आणि थोडंसं मीठ घालून परतून घेणार आहे. हे 1/4 किलो गाजर आहे, ते बारीक किसणीने किसून घेतलेलं आहे. आणि हे 7-8 ब्रेडच्या स्लाइसचे ब्रेड क्रम्स करून घेतलेले आहेत. उकडलेले बटाटे स्मॅश करून घेतले. बीट उकडलेले किसून घेतले. उकडलेलं सुरण पण स्मॅश करून घेतलेलं आहे. त्यानंतर जे मटार होते आपले, ते आपण मिक्सरवर पल्स मोडवर थोडेसे फिरवून बारीक करून घेतले. तेही याच्यामध्ये घालणार आहोत. त्यानंतर त्याच्यामध्ये घालणार आहोत गाजर. मक्याचे दाणे सुद्धा पल्स मोडवर वाटून घेतलेले आहेत. परतलेली शिमला मिर्च घातलेली आहे. आलं लसूणाची पेस्ट घातलेली आहे. सगळं मिक्स करून घेणार आहोत आणि चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत. प्रमाण जास्त आहे, त्यामुळे मी 4 मोठे चमचे मीठ ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. सगळं आता आपण एकजीव करून घेऊयात. हे मिश्रण थोडंसं सैलसर वाटतंय, म्हणून मी त्याच्यामध्ये आता ब्रेड क्रम घालणार आहे. तर हे ब्रेड क्रम एकदम सगळे घालायचे नाही आहेत, हळूहळू पाहून घालायचे आहेत, गरज लागेल त्याप्रमाणे. त्यानंतर मी चव बघितली मिश्रणाची, थोडं मीठ कमी होतं म्हणून मी मीठ घातलंय आणि थोडा चाट मसाला त्याच्यामध्ये मिक्स केलेला आहे. हार्ट शेपच्या कुकी कटरनी मी सगळे कटलेट तयार करून घेते आहे आणि त्याला थोड्या थोड्या तेलावरती तव्यावरती शॅलो फ्राय करून घेतलेले आहेत. टॅन तयार आहेत माझे भरपूर भाज्या घातलेले मिक्स व्हेज कटलेट. चमचमीत खा आणि टुमटुमीत राहा. बाय.